उपोषणाचा चौथा दिवस। प्रकृती खालावते पण लढा सुरूच। मरण चालेल पण न्याय हवा। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे कार्तिकेय कोल्ड वॉशरीज विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून प्रशासन व कंपनीच्या दुर्लक्षामुळे काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळले। डॉक्टरांनी उपचार दरम्यान ही माहिती दिली असून उपोषणकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मरण आलं तरी चालेल पण न्यायासाठी लढा थांबणार नाही। डॉक्टर चेतन तानाजी आपल्या इथे पेशंट आम्ही पाहिला, चारही पेशंटचे नाही का शुगर लेवल खूप कमी आहे, म्हणजे 50च्या साईड। त्याच्यामुळे नाही का त्यांना हायपोग्लायसेमिक शॉक येऊ शकतो आणि काही काही पेशंटचं बीपी पण खूप हाय आहे, जसे 170/100 पेशंटची बीपी आहे। बीपीमुळे पण पेशंटला चक्कर मारणं येऊ शकतं आणि हायपोग्लायसेमिक शॉक म्हणजे आला पेशंट कधी कधी कोमॅटच होऊ शकते तो आणि कधी कधी डेथ पण होऊ शकते पेशंट। तर यांची परिस्थिती म्हणजे किती दिवस राहायची परिस्थिती दिसून राहिली तुमची का? आता जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस, नाही तर मग यांना चक्कर मारून ॲडमिट व्हायला डायरेक्ट आपाप पडायचं। धन्यवाद। रेफर पण आपण यांना आरएफला केला आहे। हो, तर असं त्यांना काही कल्पना दिली का बा तुम्ही दवाखान्यात जाऊ काही उपचार करून घ्या बा म्हणून? आमचे सहयोगी डॉक्टर आहे, त्यांनी नाही का सगळ्यांना काल पण आम्ही रेफर दिलेला आहे, कारण की शुगर लेवल आम्ही 50च्या खाली जाऊच द्यायची नाही। आपण तेव्हाच नाही का त्यांना काही गोडवीट काढलं ना तेव्हाच ते ठीक राहील। तर यांचं मत का पडलं याच्यावर? हे काही म्हणत आहे का? त्यांचं मत आहे की आम्ही आता आमरण उपोषणमध्ये तेच की आम्ही पुढे जाणार नाही, जागाच सोडणार। धन्यवाद। मी मंगेश शेटे गेल्या 5 ऑगस्टपासून याच्यावर बसून आमरण उपोषणावर, तर आजचा चौथा दिवस आहे, तरी पण प्रशासनानं आमच्याकडे लक्ष नाही दिलं। प्रशासनाला मी असं सांगू शकतो का कार्तिक कोल्ड वासरी त्यांना फक्त एक माणूस जरुरी आहे का पूर्ण जनता आहे? म्हणजे त्यांनी जनतेकडे लक्ष देऊन नाही राहिले, प्रशासन फक्त एका माणसाकडे लक्ष देऊन राहिले। म्हणून आम्ही म्हणत आहोत, डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेब म्हणत आहे आम्हाला का तुम्ही जाऊन तिथं रेफर व्हा, पण आमची इच्छा अशी आहे का तवरी आमची माग पूर्ण होत नाही तवरी आम्ही येथून हलणार नाही, का मरण तरी चालेल। आपण कोणाला म्हणू बा म्हणून? तसं तर जबाबदार आम्ही म्हणतो की याचं प्रशासन आहे, कारण की प्रशासनच्या दालनामध्ये आम्ही बसून राहिलो आणि कार्तिक कोल्ड वासरी फक्त एकटा माणूस का करू शकतो प्रशासनाच्या पुढं, पण तरी प्रशासनाला हलवून कार्तिक कोल्ड वासरीचे मॅनेजर शर्मा सर यांनी हलवून राहिले प्रशासनाला, असं मला वाटत आहे। कारण की आम्ही 4 दिवस झाले या दालनामध्ये बसून म्हणून प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि तुमच्या मागणीला कुठं प्रशासन म्हणजे पाहणी नाही केली। प्रशासनानं तर दुर्लक्ष केलंच, कारण की आम्ही 4 दिवस झाले तर प्रशासन एकही दिवस आमच्याकडे येऊन आमच्या मागण्या का आहे बा आणि येथून आम्ही तुमचा तोडगा काढून देतो असं तर प्रशासनानं आम्हाला येऊन येतं काहीच विचारलं नाही। आणि तो मॅनेजर आहे येतं येऊन आम्हाला काही विचारलं नाही, काही नाही। म्हणून आम्ही म्हणत आहोत का आमचा चौथा दिवस आहे आजचा, आम्ही जी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून या प्रशासनाच्या दालना बसून आमची मागणी पूर्ण करावी, बस एवढी आमची विनंती आहे प्रशासन। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही येतच उपोषण इथंच तुम्ही विचार केला की मरण किंवा वाचं, बस पण न्याय घेऊन जाईल। न्याय प्रशासनानं आम्हाला न्याय द्यावा। आम्ही कार्तिक कोल्ड वासरीचे पूर्ण वर्कर सुवास ढवळे, किशन मडावी, मंगेश शेटे आणि राजू उमरकर हे उपोषणाला बसलेले आहेत। राजू पेंदोर आणि सर्व कामगार इथं या प्रशासनाच्या दालनात बसलो। आम्हालाही माग दिल्याशिवाय पूर्ण आमची मागणी पूर्ण होण्यापेक्षा आम्ही येथून उठणार नाही।